नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला अजून सुद्धा त्या घराची काळजी लागते तेव्हा ऋषिकेशला राग येतो, कारण त्या घरातून इतकं काही किंमत देता घराच्या बाहेर काढले म्हणून तो ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, अगं त्या घरात आपले विचार या कला काडीची किंमत नाही. त्यामुळे आई आणि परत तो बोलायचं थांबतो, कारण ज्या आईला तो कायम आई म्हणत असतो तर तिने तो शब्द त्याला न म्हणण्यासाठी सांगितलेला असते, कारण तो हक्क ऋषिकेशकडून तिने काढून घेतलेला असतो. तेव्हा ऋषिकेश सुद्धा तिला आई म्हणायला तयार नसतो आणि आई असे म्हणताच तो थांबतो. परत जानकीला म्हणतो की तू मला रणदिवे बाईशी बोलण्याचा हट्ट मात्र करू नकोस, कारण जानकीला असे वाटत असते की एकदा आपण आईशी बोलावे आणि बोलल्याने आपल्या मनातील जे काही आहे ते आईला सर्व सांगावे, त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतील आणि त्या परत आपल्याला घरी बोलावतील असे जानकीला वाटत असते, की कारण आता परत आपण सर्वजण एकत्र येऊ. ऋषिकेशला मात्र त्या सर्वांचा इतका राग आलेला असतो, कारण त्या घरातून बेदखल करून त्यांना बाहेर काढण्यात आलेले असते. सुमित्राने सुद्धा जानकीचा इतका अपमान केलेला असतो. तेव्हा तो ऋषिकेश जानकीला स्पष्ट उत्तर देतो, मी त्या घरात कुणाशी संबंध सुद्धा ठेवणार नाही आणि घरातील कुणाशी सुद्धा मी कधीही बोलणार नाही. समोरच्याला जेवणाचं ताट देवा, परंतु बसण्यासाठी मात्र पाठ देऊ नये असे म्हणतात. आपण तर सर्वच देऊन मोकळे झालो. आपण त्या घरामध्ये कधीही हिशोब मागितला नाही आणि ना कधी अधिकार सुद्धा मागितलेला नाही, आणि एवढं करून सुद्धा त्या घरामध्ये काय वागणूक मिळाली आपल्याला ही अशी. मला सांग की जानकी, अगं त्या घरासाठी आपण काय केलेले नाही, कुठे आपण कमी पडलो होतो? अगं कधीही कुणाशी आपण चुकीचे वागलो का? अगं कधीही कुणाशी लबाडी सुद्धा केलेली नाही. रणदिवे बाई हे सर्व सांगून मोकळ्या सुद्धा झाल्यात की मी त्यांचा सावत्र मुलगा आहे आणि तुला ते आणत सुद्धा म्हटल्यात. तेव्हा ऋषिकेश सर्व काही रडत जानकीला हे सर्व सांगत असतो. तेव्हा जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते, परंतु स्वतःला ती आवरते. तेव्हा ऋषिकेश पुढे म्हणतो की हे सर्व घडवणारी ती ऐश्वर्या शांत उभी राहून तमाशा बघत होती आणि तो सारंग मात्र गप्प उभा राहिला. तो ऐश्वर्याला एकही शब्दाने बोललेला नाही. त्याच्या लक्षात आले नसेल की हा सर्व डाव त्या ऐश्वर्याने केलेला आहे म्हणून. अगं सारंगचे सोडून दे, परंतु शर्वरी सुद्धा एका शब्दाने काहीच बोलली नाही. त्यामुळे जानकी, अगं आपलं म्हणणारं असं कोणीच राहिलेलं नाही, सर्व काही बदलले. मी सावत्र आहे हे कळल्यापासून घरामध्ये सर्व काही वातावरण बदलले. त्या घरात फक्त सावत्र कसं आहे हे दाखवून देण्यात आले. कोणतीही किंमत आपल्याला त्या घरात तेव्हापासून राहिलेली नाही. मग काय ग, इतके त्यांच्या नजरेमध्ये मी खुपायला लागलो होतो का म्हणून त्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढले? तेव्हा जानकी तरी सुद्धा ऋषिकेशला समजावते की नाही, अहो तसे काही नाही, आणि हे बघा तसे काही नाही. तुम्हाला आता जे काही वाटते ना ते तुम्हाला वाटणं अगदी साहजिक आहे, पण तुम्ही एवढा स्वतःला त्रास मात्र करून घेऊ नका. तेव्हा ऋषिकेश खूप रडत असतो आणि म्हणतो की नाही जानकी, एका परक्या माणसाला आपलं करणं आणि परत त्या माणसाला आपलं बनवणं, अगं हेच जगातील सर्वात मोठं दुःख आहे. अगं मला कुठे माहिती होतं की माझी सख्खी आई कोण, सावत्र आई कोण, परंतु अगोदर त्या घरामध्ये मला इतकं प्रेम दिलं आणि जेव्हा मी सावत्र आहे हे कळल्यानंतर त्यांनी मला बाजूला लोटले, पण मला याबद्दल कुठे माहिती होतं की सर्व. अगं मी तर फक्त त्या सुमित्रा आईचीच पूजा केली की जिने मला सांभाळले, वाढवले, आईचे प्रेम दिले आणि जिला सर्वात पहिल्यांदा मी आई म्हटलं. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या डोळ्यात अगदी पाणी येत असतं आणि ते सर्व बघून ओवीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते. ऋषिकेश खूप रडत असतो, कारण त्याच्या जिव्हारी लागलेलं असतं की आज त्याच आईनं, सुमित्रा आईने त्याला आई म्हणू नको असे सांगितलेले असते. हे कसे विसरू मी जानकी म्हणून ऋषिकेश ढसाढसा रडायला लागतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश बाद झाले. आपल्या हाताने ती ऋषिकेशच्या डोळ्यातील पाणी पुसते. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या मिठीतून खूप असा काही ढसाढसा रडतो. जानकीला सुद्धा त्याची ही अवस्था बघवत नाही, तर ओवी सुद्धा खूप त्यांच्याकडे बघून रडत असते. जानकी म्हणते की ऋषिकेश बास करा, आपल्याला आता आपला बदल करावाच लागणार आहे, हे सर्व काही सण आपल्याला करावेच लागेल. तेव्हा ओवी सुद्धा ही मोठ्याने रडायला सुरुवात करते. तेव्हा जानकी ओवी जवळ येते आणि ओवी काय झाले अगं, का रडतेस तू? तेव्हा ओवी धावतच बाबांजवळ म्हणजे ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशचा हात धरून म्हणते की बाबा. तेव्हा ऋषिकेश खाली बसतो आणि ओवीला जवळ घेतो, तर ओवी सुद्धा मायेच्या प्रेमाने ऋषिकेशचे डोळे पुसते. बाबा तुम्ही रडू नकाच, माझे बाबा खरंच खूप स्ट्रॉंग आहे, मी त्यांना रडताना नाही बघू शकत. तेव्हा ओवी आणि ऋषिकेश सुद्धा एकमेकांना घट्ट मिठी मारून खूप रडत असतात. तर जानकीला सुद्धा त्या बापलेकांचे प्रेम बघून हे म्हणजे मनात दाटून येतं. ती आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि त्यांना आधार देते.
जानकी म्हणते की बाद झालं, आता किती रडणार आहात तुम्ही. आणि काय ग ओवी, बाबांना शांत करायचं सोडून तू का रडतेस. तुझ्या डोळ्यात पाणी यायला नको आणि तुझ्या डोळ्यातील पाणी बघून त्यांना आणखीन रडायला येईल, त्यामुळे प्लीज तू रडू नको. तेव्हा ओवी रडतच म्हणते की नाही आई, मी नाही रडणार. तेव्हा ओवी आणि जानकीचा तो आधार बघून ऋषिकेशला खूप मोठा आधार मिळतो. ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि जरी कोणी माझ्या पाठीशी नसले तरी खरंच ही दोन माणसं माझ्या खूप पाठीशी आहेत आणि हेच माझं कुटुंब आहे आणि हेच कुटुंब माझ्या कायम सोबत असेल आणि हीच माणसं, हीच कुटुंब मला कधीही दुःखात नाही बघू शकत. हो ना ओवी. तर ओवी मान डोलावते. तेव्हा जानकी म्हणते की अजून कोणीतरी आहे की जे तुम्हाला कधीच दुःखामध्ये नाही बघू शकत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं आता असे कोणी नाही. जानकी म्हणते की नाही आहे, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका. तेव्हा ऋषिकेशच्या जीवात जीव येतो, कारण एकच आधार फक्त आता सौमित्राचा असतो. त्यानंतर इकडे सुमित्रा ही हॉलमध्ये विचार करत बसलेली असते. जे काही प्रसंग झाला तो तिला आठवतो आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. तेव्हा सुमित्रा उठते आणि दरवाजा उघडते तर पाहते तर काय, सौमित्रा आणि अवंतिका तेथे आलेले असतात. कारण जे काही वचन सौमित्राने सुमित्राला दिलेले असते ते पूर्ण केले म्हणून सुमित्रा त्यांना बघून खूप खुश होते. सुमित्रा म्हणते की काही सौमित्रा, अवंतिका या ना आतमध्ये या, म्हणून ती त्यांना आत घेऊन येते. आई, शरू, सारंग, ऐश्वर्या घाईने सर्वांना आवाज देते, कारण ते राहण्यासाठीच येथे आलेले असतात. अवंतिकाची बॅग सुद्धा सौमित्राच्या हातात असते. तेव्हा लगेच सौमित्रा आणि अवंतिका सुमित्राच्या पायात पडतात. तर सुमित्रा त्यांना सुखत राहा असा आशीर्वाद देते. तोपर्यंत घाईने सर्वजण बाहेर येतात. ऐश्वर्या सुद्धा येते. अवंतिका आणि सौमित्र आजीच्या सुद्धा पाया पडतात. शर्वरी सुद्धा बाहेर येते आणि त्या दोघांना बघून ती सुद्धा खूप आनंदी होते. अरे दादा. तेव्हा सौमित्रा आणि शर्वरी एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात. सारंग सुद्धा सौमित्रा आणि अवंतिकाला बघून खूपच खुश होतो, परंतु ऐश्वर्या मात्र तिचा चेहरा मात्र खूप पाहण्यासारखा होतो, कारण ते दोघे घरात आले हे तिला मात्र काही सहन होतच नसतं. कारण त्या घरातून या दोघांना बाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग तिच्या सुद्धा डोक्यात असतं. ती सर्वांकडे फक्त बघत असते की सर्वजण एकमेकांना किती प्रेमाने भेटतात. शर्वरी आणि अवंतिका एकमेकींना मिठी मारतात. सारंग आणि सौमित्र सुद्धा कडकडून एकमेकांना मिठी मारतात. ऐश्वर्या फक्त बघत उभी असते. तेव्हा अवंतिका म्हणतो की चला आता फायनली आम्ही या घरात आलो आहोत, आणि सुमित्राला म्हणतो की फायनली माझी तिसरी सून, मग घ्या तुमची तिसरी सून आली या घरात. तेव्हा शर्वरी म्हणते की दादा अरे प्लीज आता लवकर जाऊ नका. तेव्हा सारंग म्हणतो की काय ग ताई, अगं काय बोलतेस, ते आता आलेत ना, आपल्या सोबतच कायम राहतील. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो म्हणजेच काय, जानकी वहिनीच्या हातच्या चकल्या आणि करंजा खाल्ल्याशिवाय मी कुठेही नाही जाणार, माझा मुक्काम कुठेही हलणार नाही. तेव्हा मात्र जानकी हा शब्द ऐकताच सारंग आणि ऐश्वर्या आणि सुमित्रा यांचा चेहरा मात्र पडतो. तेव्हा सुमित्र अवंतिकाला म्हणतो की अगं मी तुला काय म्हणतो, तू सुद्धा जानकी वहिनीकडून जरा शिकून घे. तेव्हा अवंतिका कालातल्या काळात हसते आणि ठीक आहे असे खुशून ती सौमित्राला म्हणते. अवंतिका विचारते की पण वहिनी आहेत तरी कुठे. तेव्हा मात्र सर्वजण एकमेकांकडे बघत असतात, परंतु सुमित्रा मात्र तो विषय टाळण्यासाठी मुद्दा म्हणते की अरे तुम्ही प्रवास करून आलात, दमला असताना जर आराम करा. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो आई प्रचंड दमलेलो आहोत, जरा फ्रेश होऊन घेतो. आणि अवंतिका आपण ओवीसाठी जे काही चॉकलेट्स आणलेले आहेत ते जे. तर लगेच अवंतिका डोक्याला हात लावते आणि हो ना अरे माझ्या तर लक्षातच नव्हतं, आणि लगेच आपल्या बॅग मध्ये जे चॉकलेट आणलेले असते तर ते काढते आणि ओवी ओवी असा ओवीला आवाज देते. अवंतिका आवाज देत असते तर सौमित्र सुद्धा ओवीला आवाज देत असतो. तेव्हा सर्वजण एकमेकाकडे बघत असतात. तर अवंतिका विचारते की ओवी कुठे गेली. सौमित्र सुद्धा आईला विचारतो की काय ग आई ओवी कुठे. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी शाळेत गेली असेल. तर सौमित्र म्हणतो की अगं शाळेची कोणती वेळ हे बघ, घड्याळात किती वाजले. अगं इतक्या वेळात तर ती शाळेतून येते सुद्धा, खाऊन पिऊन आजीच्या कुशीत गोष्टी सुद्धा ऐकत असते. ओवीला भेटण्यासाठी अवंतिका आणि सौमित्र खूपच खुश असतात. शर्वरी सारंग तर एकमेकांकडे बघत असतात की नक्की आता यांना काय उत्तर द्यावं, त्याचं त्यांना खूप टेन्शन येतं. तेव्हा सर्वांचे चेहरे मात्र पडतात, परंतु सौमित्र म्हणतो की आई काय ग, अगं तुझी लाडकी नात कुठे आहे. तेव्हा अवंतिका विचारते की काही झाले का, आणि दादा बहिणी कुठे, ते अजूनपर्यंत का दिसत नाही, आणि तुम्ही सुद्धा कोणीच काही बोलायला तयार नाही, नेमकं काय झाले. तेव्हा ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि सर्वांना म्हणते की काय काय झाले, आणि आपणच सर्व काही पाप केले असे सर्वजण चेहरे पाडून बसलेत. का तुम्ही सर्वजण घाबरतात, का गप्प आहात तुम्ही, सांगा ना यांना. जानकी वहिनींना घराच्या बाहेर काढले आणि ऋषिकेश दादा सुद्धा त्यांच्या सोबत या घराला सोडून गेले. तेव्हा ते ऐकून सुमित्राच्या डोळ्यात तर पाणी येते, परंतु अवंतिका आणि सौमित्र यांना खूप मोठा धक्का सुद्धा बसतो आणि या सर्वांचा राग सुद्धा खूप येतो. तेव्हा अवंतिका म्हणते की काय वहिनींना घराच्या बाहेर काढलं, अरे चाललंय काय घरामध्ये. अवंतिका तर फार ही गंभीर होऊन म्हणजे जोरात ओरडते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अवंतिका हळू, जरा
हळू. इतका आवाज चढवण्याची काही गरज नाही. आय विश हा आवाज तेव्हा असायला हवा होता जेव्हा जानकी वहिनींचा गुन्हा सिद्ध झाला तेव्हा. अवंतिका आणि सौमित्राला मात्र याबद्दल काही माहिती नसते. तर सौमित्र विचारतो की गुन्हा कसला गुन्हा असे विचारतो. तर ऐश्वर्या म्हणते की हाच, तुझ्या वडिलांना म्हणजे नानांना तिने जिन्यावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हाच त्या जानकी वहिनींनी गुन्हा केला. अगोदर त्यांनी पायरीवरून त्यांना खाली ढकलले आणि नंतर त्यांच्या खोलीमध्ये साप सोडून. तेव्हा मात्र सौमित्राला खूप राग येतो. सौमित्र लगेच ऐश्वर्यावर ओरडतो की ऐश्वर्या, आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की वाटेल तसे बडबड नकोस. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याची बाजू घेतो आणि दादा बास, तू माझ्या बायकोवर ओरडू नकोस आणि तिला काही अपमान होईल असे बोलू सुद्धा नको, कारण त्या जे काही बोलतात ना ते अगदी सत्य आहे. तेव्हा सारंगचे हे बदललेले रूप बघून सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आजी म्हणते की सर्वांनी शांत राहा, आपापसामध्ये भांडणं करू नका. आणि सुमित्राला म्हणते की काय ग, मुग गिळून का गप्प बसली, सांग ना काय झाले ते. तेव्हा सुमित्रा मात्र शांत असते, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि ती म्हणते की हो, जानकीनेच हे सर्व काही केलं असे म्हटल्यानंतर आपण तरी काय बोलणार. तेव्हा सुमित्राचे हे बोलणे ऐकून अवंतिका आणि सौमित्रा यांना आणखीन धक्का बसतो, कारण आई सुद्धा किती बदलली. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई तू सुद्धा असे बोलतेस. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे मी सर्वांच्या समोर नानांना विचारले होते की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकलून दिले ते. तेव्हा मात्र नानांनी जानकीकडे बोट दाखवले. सारंग सुद्धा म्हणतो की हो. तेव्हा मात्र सौमित्रा आणि अवंतिकाचा तरी सुद्धा विश्वास नाही बसत. सुमित्रा रडत म्हणत असते की जानकीला प्रॉपर्टीतील हिस्सा मिळाला नाही म्हणून तिने हे सर्व केले नाही, म्हणजे माझा सुद्धा या सर्ववर विश्वास बसत नव्हता. परंतु नानांनी जेव्हा सांगितले मग नाना तरी कशाला खोटं बोलतील आणि जानकीवर का असे आरोप करतील, म्हणून माझा सुद्धा आता विश्वास बसला. मग जी बाई त्यांना जिन्यावरून ढकलू शकते तर ती बाई त्यांच्या खोलीत साप सुद्धा सोडू शकते. तेव्हा सुमित्राचे हे बोलणे ऐकून सौमित्राला खूप राग येतो. सौमित्र म्हणतो की आई बास कर. अगं आई, मला जी गोष्ट ऐकूच सुद्धा नाही आणि त्या गोष्टीवर मात्र तू विश्वास ठेवला आणि विश्वासच ठेवला नाही तर तू हे सर्व बोलून दाखवतेस. आई तुला हे सर्व बोलवतेस कसे, कारण जानकी वहिनी कधी असे नाही करू शकत. आई मी आतापर्यंत तुला ओळखत होतो, परंतु आता जे काही बोलते ना ती तुझी भाषा नाही. आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणतो की हे ऐश्वर्याची भाषा आहे, घराला फोडणारी, नात्यांना संशयाचे रंग भासणारी. तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या लगेच सौमित्राला सर्वांसमोर ओरडते की सौमित्राच्या नावावर ओरडल्यानंतर अवंतिकाला ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि परत सर्वांसमोर म्हणते की सौमित्र भाऊजी जरा नीट बोला. तेव्हा अवंतिका सौमित्राला म्हणते की आई अहो, तो या ऐश्वर्याने तुमच्या सर्वांच्या मनामध्ये इतकं विष कालवलं आणि तुम्ही या खऱ्या जानकी वहिनीवर आरोप करता. तेव्हा सौमित्र हा सुमित्राला विचारतो की काय ग, ऋषिकेश दादावर काय असा तू आळ घेतलास आणि त्याने जानकी वहिनीची बाजू घेतली म्हणून की तो सावत्र मुलगा आहे हा. तेव्हा ते ऐकून सुमित्राला आणखीन धक्का बसतो. सुमित्रा डोक्याला हात लावून घेते आणि सौमित्र अरे जरा ऐकून घे. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं काही एक तुझं ऐकायचं नाही, म्हणून सौमित्र खूप चिडतो आणि आई यापुढे सुद्धा मी तुझं काही एक ऐकणार नाही असे स्पष्ट शब्दात तो आईला सांगतो. ते ऐकून तर सुमित्राच्या आणखीन काळजाचा ठेकाव चुकतो. सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि सौमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तो सुमित्राला परत म्हणतो की आई एका घरात फक्त एकच तुझा ऐकणारा होता, तो म्हणजे ऋषिकेश दादा. अगं नाना आणि तुझं भांडण झाल्यानंतर नानांची जाऊन समजूत काढणारा ऋषिकेश दादा. अगं तू जर आजारी पडली तर तुझ्यावर पाण्यासारखा पैसा हा खर्च करणारा, या घरात तुझी बाजू घेऊन मांडणारा. अगं जर तुझा या घरामध्ये जेवणाचा एखादा पदार्थ बिघडला तर मिटक्या मारून जेवणारा ऋषिकेश दादा. अगं आई तुझ्या प्रत्येक शब्दाला हाक देणाऱ्या आणि तुझ्यासाठी धावून येणाऱ्या ऋषिकेश दादालाच तू आज बेदखल केलं आणि या घरातून त्याच्यावर आरोप करून त्याला बाहेर काढलं. काय आई तुझ्याकडून मात्र अशी अपेक्षा नव्हती की तू ऋषिकेश दादावर असा आरोप करशील आणि जानकी वहिनीवर. आणि सारंग जवळ येतो आणि सारंगला म्हणतो की काय रे सारंग, तुझा अपघात जेव्हा झाला होता अरे तुला माहिती आहे का तेव्हा दादाची काय अवस्था झाली होती. दादा 2 दिवसात तुला शोधत होता. अरे तुला शोधण्यासाठी जीवाचं रान त्याने स्वतः केले होते आणि तेव्हा त्याला आईने सांगितले होते की जोपर्यंत सारंग सापडत नाही तेव्हापर्यंत तू तेथे येऊ नको, म्हणजे या घरात परत येऊ नको. अरे त्याची तेव्हा काय अवस्था झाली होती. 2 दिवस तो एकाच कपड्यावर तेथे भटकत होता, दिवस रात्र तुला तो शोधत होता. आणि शर्वरी सारंगला म्हणतो की काय तुम्हाला जर फटाके हवे असतील तर तुम्ही कुणाकडे जायचे, ऋषिकेश दादाकडे जायचेत ना, आणि तेव्हा दादाच तुम्हाला फटाके आणून द्यायचा. आणि काय ग आजी तुला जर घरात गोड खायचे असेल तर तो ऋषिकेश दादाकडे जायचे आणि तेव्हा ऋषिकेश दादा काही न बोलता तुझ्यासाठी आईस्क्रीमचा
पुढा तो तुझ्यासाठी घरात घेऊन यायचा. अगं या घरात फक्त नानांचा हा वारसा पुढे नेणारा ऋषिकेश दादाच आहे, बाकी कोणी नाही. फक्त ऋषिकेश दादा आणि या सर्वांचं बक्षीस म्हणून देवाने त्याला अगदी शोभेल आणि त्याची साथ देणारी जानकी बहिणीसारखी बायको दिली. तिने सुद्धा या घरासाठी काय काय केले नाही, या घराचा प्रत्येक भार तिने स्वतः विचार उचलला. आई अगं तुझ्यासाठी तिने काय काय केले नाही ते तर सर्व तुला आठवतच असेल. अगं शर्वरीचं माहेरपण सुद्धा तिने तितक्याच मायेने केलं आणि आईच्या नात्याचं प्रेम शर्वरीला दिलं. आजी घालून पाडून कायम जानकी बहिणीचा अपमान करत आली, तरी सुद्धा जानकी बहिणीने ते सर्व सहन केलं. आजीचं सुद्धा सर्व काही प्रेमाने तिने आतापर्यंत केलं होतं. सुद्धा तिने हसत हसत झेलले आणि तरी सुद्धा तिच्या सांधेदुखीची काळजी फक्त जानकी वहिनीने घेतली. आणि जर आपल्यापैकी कुणाला ताप आला तर वहिनी पहाटेपर्यंत आपल्या जवळच बसून राहायची, हे सुद्धा सर्वांच्या लक्षात असेल, सर्वांना माहिती असेल. अरे दादाने मला चांगले मार्क्स मिळवले म्हणून कामाचा सर्व भार सुद्धा स्वतःवर घेतला होता, कारण मी शिकून खूप मोठा व्हावं. त्याने मला शिकवले आणि वकील केले. आमच्या दोघांसाठी त्यांनी सुद्धा खूप काही केले. आमचं लग्न व्हावं म्हणून ते दादांना समजावून सुद्धा आमच्यासाठी तेथे आले होते आणि वहिनीमुळेच आज आम्ही एकत्र आहोत. आज अवंतिका आणि मी एकत्र आहोत ते फक्त वहिनीने जोडून ठेवलं. त्यामुळं दादाने आपल्याला सर्वांना आनंदात ठेवण्यासाठी त्याच्या स्वतःचा आनंद बाजूला ठेवला. कधी स्वतःचा विचार केला नाही, फक्त आपला विचार केला. आणि तेव्हा तुम्ही आज काय केले? आज तर फक्त स्वतःचा विचार केला. तुम्हाला दादाचा विचार का आला नाही आणि तुम्ही चक्क दादा वहिनीला घराच्या बाहेर काढले. आतापर्यंत जे काही त्यांनी आपल्यासाठी केले ते सर्व तुम्ही विसरलात का? काय सारंग, काय शर्वरी का अडवले नाही? तेव्हा अवंतिका म्हणते की अरे ते तर काय थांबवणार, त्यांनी मिळूनच सर्वांनी त्या दोघांना घराच्या बाहेर काढले. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं बाकीच्यांचं जाऊन दे, पण सर्वात जास्त प्रेम तर तू त्यांच्यावर या घरात केलं. अगं त्यांनी सुद्धा काही कमी केले नाही. त्यांनी या घरासाठी तुझ्यासाठी आपला जीव ओवाळून टाकला होता आणि त्यांनाच तू या घराच्या बाहेर काढलेत. तेव्हा सौमित्राला सुद्धा सुमित्राचा खूप राग येतो. सुमित्राचे डोळे भरून येतात. अगं आई काल आले एका मुलीचं ऐकून तू वर्षानुवर्षे टिकणारं जे काही हे प्रेमाचं नातं होतं तो एका झटक्यात तोडलं, कारण ऐश्वर्याचे हे सर्व ऐकून आई तू केले असे सौमित्राला म्हणायचं असतं. तेव्हा सारंग लगेच डगमगतो. आई मी कधीही तुला माफ नाही करणार. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. सुमित्रा म्हणते की सौमित्र प्लीज असे बोलू नकोस. अरे तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. अरे तुला माहिती नाही की माणसं बदलतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई ते तर दिसतेच. सौमित्र पूर्णपणे भडकलेलं असतं तर शर्वरी पुढे येते. शर्वरी म्हणते की दादा अरे ऐक ना, जरा शांत हो, मी तुला शांतपणे सर्व काही समजावते, आपण निवांत बसू, यात बोलूयात. आणि शर्वरी ऐश्वर्याला म्हणते की मला थोडंसं पाणी आणून देशील का? तेव्हा मात्र लगेच सुमित्र इतका ओरडतो की मला पाणी सुद्धा नकोय, या घरातील पाणी सुद्धा मला नकोय. आणि अवंतिका चल, ज्या घरामध्ये माझ्या दादा वहिनीला किंमत नाही आणि दादा वहिनी नाही त्या घरात मला एकही क्षण नाही थांबायचा. म्हणून तो अवंतिकाच्या हाताला धरतो आणि अवंतिकाला बाहेर घेऊन येतो. सर्वजण त्याला खूप विनवण्या करत असतात की अरे दादा ऐकून घे, अरे सौमित्र ऐकून घे, परंतु सौमित्र मात्र काही ऐकून घेत नाही आणि तो अवंतिकाच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येतो. सौमित्राला इतका राग आलेला असतो म्हणून तो स्वतःलाच त्रास करून घेत असतो आणि त्या नारळाच्या झाडावर तो स्वतःच्या हाताला खूप मारून घेत असतो. अवंतिका म्हणते की सौमित्र अरे शांत हो, काय चालले तुझे हे सर्व? तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही अवंतिका, आई असे करूच कसे शकते? अगं दादा वहिनी यांनी हे घर बांधून ठेवलं होतं आणि त्यांनाच तिने या घराच्या बाहेर काढले. अगं सारंग आणि शर्वरी यांनी सुद्धा त्यांना सांभाळले नाही. अवंतिका म्हणते की सौमी अरे प्लीज शांत हो. तर सौमित्र म्हणतो की नाही अगं ओवी सुद्धा त्यांच्या सोबत आहे, ते कुठे असतील, कसे असतील? अगं आपली चूक झाली, आपण रात्रीच निघायला हवं होतं, म्हणजे आपण त्यांना शोधले असते, त्यांना थांबवले असते आणि त्याच वेळी जर मी तेथे असतो तर दादा वहिनीला मी घराच्या बाहेर सुद्धा जाऊन दिले नसते. अवंतिका म्हणते की सौमी शांत हो, तू दादांना कॉल कर, कॉल केल्यानंतर आपल्याला समजेल की ते कुठे आहेत म्हणून. तेवढ्यात सौमी लगेच आपल्या मोबाईल काढतो आणि ऋषिकेश दादाच्या मोबाईलवर कॉल करतो, परंतु ऋषिकेश मात्र फोन काही उचलत नसतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की फोन नाही उचलत. तेव्हा तो पूर्णपणे वैतागतो. अवंतिका म्हणते की थांब मी वहिनींच्या मोबाईलवर कॉल करते. आणि तेवढ्यात गुलाबदादा धावत येतात आणि अवंतिका आणि सौमित्राला बघून विचारतात की तुम्ही केव्हा आलात? अहो खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला. गुलाबदादांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत असते. अहो दादासाहेब म्हणजे सारंग दादांनी वहिनी साहेब आणि दादासाहेब यांना घराच्या बाहेर काढले, आई साहेब यांनी सुद्धा. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो मला कळले, म्हणूनच मी त्यांना शोधायला निघालोत.
अरे गुलाब, तू गावात जा आणि गावामध्ये जाऊन विचार की दादा वहिनीला कोणी पाहिलेत का. गावामध्ये तू चौकशी करून ये, तोपर्यंत मी गाडी काढतो, त्यांना शोधून येतो. तेव्हा गुलाब दादा म्हणतात की दादा थांबा, त्यांना शोधायची काही गरज नाही, ते दोघे सुद्धा माझ्या घरीच आहेत. तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाच्या जीवात जीव येतो. तेव्हा अवंतिका विचारते की तुमच्या घरी आहेत का ते. तेव्हा गुलाब दादा म्हणतात की हो वहिनी, कसे झाले. ऐश्वर्या सारंगने जे काही दागिने असतात ते सुद्धा त्यांच्या हातातून काढून घेतलेले असतात. जानकीच्या अंगावरचे दागिने सुद्धा जानकीने काढून दिलेले असतात आणि त्यांचे सर्व काही अकाउंट सुद्धा त्या ऐश्वर्याने फ्रीज केलेले आहे. हे सर्व घडलेला प्रकार गुलाबदादा सौमित्र आणि अवंतिकाला सांगतो आणि हे सर्व असे झाले, मी त्यांना वाटेत भेटलो होतो, मी त्यांना खूप विनवण्या सुद्धा केल्या होत्या, तेव्हा त्यांनी माझे कुठे ऐकले आणि त्यांना मी माझ्या घरी घेऊन गेलो. तेव्हा सौमित्र म्हणतो की त्यांना दुखवणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा तर मी देणार आहे. सौमित्र रागाने जायला निघतो. तेव्हा अवंतिका विचारते की सौमित्र, अरे पण आपण कुठे जातो. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा वहिनीला परत आणण्यासाठी. तेव्हा अवंतिकाच्या हाताला धरून गुलाबदादा आणि ते तिघे इकडे येतात. तर इकडे जी सगुना ही दादा वहिनीसाठी पिठलं भाकरीचा बेत करते आणि त्यांना जेवायला वाढते. गोड मानून घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सगुना, अगं असे बोलून किती लाजवणार आहेस ग. अगं अख्ख्या जगाने आमच्याकडे पाठ फिरवली, परंतु तू आणि गुलाबने आम्हाला आधार दिला. आमच्यासाठी काही कमी नाही आणि काही जरी झाले तरी आम्ही कधीही तुम्हाला नाही विसरणार. जानकी म्हणते की हो ना अगं सगुना, खरंच किती प्रेमाने तू स्वयंपाक बनवलास ग. अगं साध्या साध्या गोष्टी तर प्रेमाने केल्या तर खरंच त्या खूप स्पेशल वाटत. अगं तू तर पिठलं भाकरी केलीस, पण अगदी पूर्ण वरणाचा स्वयंपाक वाटतो, हो की नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो. सगुना म्हणते की वहिनी, अहो तुम्ही किती गोड आहात, चला आता जेवायला सुरुवात करा. तेव्हा ऋषिकेश विचारतो की पण गुलाब कुठे आहे. तेव्हा सगुना म्हणते ते बाहेर गेले, येतीलच इतक्यात, तुम्ही जेवायला सुरुवात करा. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी ओवी देवाला नमस्कार करतात आणि ते जेवायला सुरुवात करतात. सगुना विचारते की ओवी बेटा, अगं मी तुला भरवू का. तेव्हा ओवी नाही नको असे म्हणते. सगुना विचारते की सांगा ना कसे झाले पिठलं भाकरी. तेव्हा जानकी म्हणते की ओवी थांब, मी तुला भरवते. तेव्हा जानकी एक घास ओवीला भरवते, परंतु ओवीला मात्र काही पिठलं भाकरं खाण्याची सवय नसते, म्हणून तिला असे विचित्र सारखं होत असतं. तेव्हा जानकी समजावते, अगं नेहमी तुला भरवते तसं भरू का, हा घास आजी आजोबांचा. आणि तेवढ्यात ऋषिकेश घास घेणार, तर जानकी असे म्हटल्यानंतर ऋषिकेशचा घास मध्येच थांबतो आणि जानकी परत म्हणते की हा घास सौमित्र काकाचा. आणि तेवढ्यात सौमित्र काका आणि अवंतिका गुलाबदादा बरोबर त्या घरात येतात. ओवीचे लक्ष जाते. ओवी म्हणते की सौमित्र काका. तेव्हा सर्वजण पाहतात तर काय खरंच सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात. तर त्यांना बघून सर्वांना आनंद होतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका यांना सर्वांना सांगत असतो की ती ऐश्वर्या आपलं घर मोडण्यासाठी आली होती, परंतु त्या ऐश्वर्यावर मात्र सर्वांचा विश्वास बसला, कोणीही तिच्या विरोधात जायला तयार नाही, घरात कुणाचाही आपल्यावर विश्वास नाही बसत. तेव्हा अवंतिका म्हणते की आहे ना, आईंचा विश्वास आहे, आईंचा नक्कीच आपल्यावर विश्वास बसेल. तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की जानकी वहिनी परत या घरात यायला नको, आणि ज्या आत्ता सारख्या परत जर घरात आली आणि हे जे काही घडलेले आहे त्याचा पुन्हा त्या बदला घेतील, म्हणजे नवीन काहीतरी कारस्थान करतील. तेव्हा सुमित्राला ते ऐकून धक्का बसतो. तेव्हा इकडे जानकी ही अवंतिकेला समजावत असते की अगं आई कायम चांगुलपणाच्या सावलीत राहिल्यात, परंतु त्या ऐश्वर्याचं सारख्या बायकांचं काळं पिरं त्यांना नाही कळत. मग आता या क्षणाला तुम्ही दोघांनी येथे नाही तर त्या घरी राहणे अगदी आवश्यक आहे, आईंसाठी केवळ नानांसाठी. तेव्हा अवंतिका आणि सौमित्राला हे पटते आणि परत ते रणदिव्यांच्या घरामध्ये परत प्रवेश करतात. तर सुमित्रा त्यांना दार उघडते. तर निघून गेलेले सौमित्र आणि अवंतिका यांना बघून सुमित्राच्या आणखीन जीवात जीव येतो. सारंग आणि शर्वरी सुद्धा त्या दोघांना पाहतात आणि ऐश्वर्या तर त्या दोघांकडे बघत उभी असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.